मित्रांनो, आज सकाळी 10च्या सुमारामध्ये आपण पाहत असाल माझ्या मागे यावेळेला एक विटांनी भरलेला ट्रक जो आहे, एक मालवाहू ट्रक जो आहे तो जमिनीमध्ये म्हणजे रस्त्यामध्ये रुतून पलटी झालेला आहे। जर या ठिकाणी आता एखादा शाळकरी मुलगा असता, एखादा वयोवृद्ध असता किंवा रस्त्याने चालणारा कोणी असता आणि हा ट्रक जर पूर्णपणाने पलटी झाला असता तर इथे नक्कीच जीवितहानी झाली असती। खोपोली नगर प्रशासन जे आणि खोपोली नगर प्रशासनाचे अभियंते असतील किंवा खोपोली नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी असतील पूर्णपणे या गोष्टीला जबाबदार आहेत आणि त्याचं कारण हा जो ट्रक इथे रुतलेला आपल्याला दिसतोय आणि पलटी झालेला दिसतोय त्याला कारणीभूत या नगर प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे। हे कमकुवत असलेले ठेकेदार ज्यांना कोणालाही उठून काम दिलं जातं आहे आणि त्याचा हा जो परिणाम आहे, जे भुयारी गटाराचं मार्गाचं जे काम सुरू होतं आणि ते काम केल्यानंतर वरनं खोदलेल्या रस्त्यावरती जे डांबरीकरण केले ते अतिशय निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण खोपोली नगर प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे आता पावसाचं पाणी रिचून ठिकठिकाणी हे जे केलेलं डांबरीकरण आहे हे कुठेतरी आता फुटू लागलेलं आहे व हेवी व्हेकल जेव्हा याच्यावरनं जातात तेव्हा ते दबलं जातं आणि असाच प्रकार आता इथे घडलेला आहे। आता जो सुरुवात झालेली आहे असे अपघात खोपोली शहरामध्ये आता अनेक ठिकाणी होणार आहेत। नागरिकांना मी प्रश्न विचारतो का नागरिक कुठपर्यंत असेच गप्प राहणार आहेत? त्याला कारण असं आहे की खोपोली नगर प्रशासनाचा कुठचाही अधिकारी हे काम सुरू असताना तिथे सर्वेक्षणासाठी आलेला नाही। खोपोली नगर प्रशासनाला आत्तापर्यंत उपस्थित इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांनी अनेक जणांनी मुख्याधिकाऱ्यांना फोन केलेला आहे, संबंधित विभागाच्या इंजिनियरला फोन केलेला आहे। 10 वाजता ही घटना घडलेली आहे परंतु आता 12:30 होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा खोपोली नगर प्रशासनाकडनं कोणीही अद्याप इथे पाहणी करण्यासाठी आलेलं नाही आहे। निष्कृष्ट दर्जाचे रस्ते जर खोपोली शहरात होत असतील आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्याची मागणी होत आहे। नक्कीच खलील सुर्वे साहेब यांनी जे सांगितलेलं आहे की आता खोपोलीत अनेक संघर्ष समिती आहेत। शेखर जांभळे सुद्धा इथे नुकतीच सर आपण सुद्धा संघर्ष समिती स्थापन केलेली आहे। नुसतं संघर्ष समिती किंवा काही लोकांचा विषय नाही, संपूर्ण खोपोली शहराचा विषय। नागरिकांनी कुठेतरी एकत्र येऊन खरोखर आता ठेकेदारावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ठेकेदारावर करण्यापेक्षा हे जे सरकारी अधिकारी आहेत, जे अभियंते आहेत, जे ऑफिसमध्ये बसून असतात फक्त कधी साईडवरती व्हिजिटला येत नाहीत, सर्वप्रथम ते या गोष्टीसाठी जबाबदार आहेत। शेखर साहेब आपण काय म्हणाले या संदर्भात? आज जे काय प्रकार घडलेला आहे हे नक्कीच खोपोली नगर परिषदेचं अपयश आहे असं मी म्हणेल। कारण ठेकेदारावरती प्रशासनाचं नियंत्रण पाहिजे नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करत करत आमची खोपोली एक दिवशी डुबवतील काय अशी अवस्था झालेली आहे। आम्ही सर्व पक्ष सोडून आता एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक संघर्ष ग्रुप तयार केला आहे आणि त्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडतो आहे। सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही या साईडवर आहोत पण आत्तापर्यंत नगरपालिकेचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी उत्तर देण्यास आलेलं नाही आहे। जर या ठिकाणी घटना घडली असती तर संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार 5 लाख घ्या, 10 लाख घ्या, जखमींना हे करा ह्या करता आले असते परंतु काही झालं नाही आणि होणार आहे हे माहीत असून या ठिकाणी एकही अधिकारी येत नाही। हे आमच्या गावाचं दुर्दैव आहे आणि असे दळभद्री अधिकारी आम्हाला लाभलेत हे आम्ही आमचं अपयश समजतो। आम्ही आमच्या वीरेश्वर महाराजांना विनंती करतो आणि त्याला प्रार्थना करतो की अशा अधिकाऱ्यांचा नायनाट होते चालत। ह्या लोकांना फक्त एकच माहिती आहे की एखाद्या पत्रकाराने विरोधामध्ये बातमी लावली तर त्याला धमक्या कशा द्यायच्या, त्याला गप कसं करायचं एवढंच फक्त यांना करता येतं। पण उत्कृष्ट दर्जाचं काम कसं करायचं आहे खोपोली नगर प्रशासनाचे अभियंते आणि अधिकारी यांना कधी लक्षात येणार आहे देवाला ठाऊक। खोपोली नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी जे कधीच पत्रकारांचा फोन उचलत नाहीत आणि आज एवढी मोठी घटना इथे झालेली तरीसुद्धा खोपोली नगर प्रशासनाचा एकही अधिकारी इथे अद्याप पोहोचलेला नाही। सकाळी 10 वाजता घटना घडलेली आहे, 12:30 होत आलेले तरीसुद्धा पाहणी करण्यासाठी खोपोली नगर प्रशासनाकडनं कोणीही अद्याप इथे आलेलं नाही आहे। रायगड न्यूज चॅनलला आम्ही बातमी देतो। या ठिकाणी रोड हा बघा पूर्ण खचलेला आहे। या ठिकाणी यांनी उत्तम दर्जाचं काम केलेलं दाखव का याच्यात अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। जर हा अपघात झाला असता, मृत्यू झाले असते तेव्हा काम करणार का? आणि हा गणपती घाट आहे, गणपती घाटाला जर या घाटात जर गाड्या चालल्या आणि गणपती जर पडून पडले तर हे काय करणार आहेत का? अधिकारी का झोपलेत का तिकडं? हे नगरपालिकेचे अधिकारी अजिबात काही कामाचे नाही, फक्त साहेबाची पाकिटं घेतले, आमदाराची पाकिटं घेतली सांगतो आम्ही का बसत आहे। आम्ही रोखोक बोलतो का काय करायचं करा यांनी का आमचं काय करून घ्या। हॅलो नमस्कार, रायगड टुडे हां मी नगरपालिकेमध्ये फायर ब्रिगेडला होतो। अच्छा, आपण फायर ब्रिगेड हां पण इथे नगरपालिकेची कामं कॉन्ट्रॅक्टरला देत नाहीत, नगरसेवक घेतात आणि नगरसेवक कॉन्ट्रॅक्टरला देतात आणि स्वतः कमिशन खातात। एकदम बरोबर बोलला। हां तर हे सगळं बंद झालं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट द्या, कॉन्ट्रॅक्टरला फाशी देता येईल।
जे कामं लगाडे साहेबांच्या कारकिर्दीत पूर्ण खोपोली शहरात झालं होतं ते एक नंबर काम होतं. पण आज जेव्हा हे भुयारी घाटाची कामं चालू झाली तर कामं करताना त्यांनी जी एंडिंग जी खड्डे खोदाईकरण केले होते त्यावेळेस त्या डांबरीकरण करताना त्याच्या अगोदर रवाळी टाकायला लागते, डबर वगैरे काय खडी असते ती टाकायची, ती न टाकता तिने मातीवर डांबरीकरण केलं. म्हणजे हे थूक पॉलिशचं काम केलेलं आहे. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी हे आमच्या खोपोली शहराच्या वतीने आमचा अधिकारी का नाही अधिकारीसुद्धा ज्या वेळेस हे काम चालू होतं त्यावेळेस कुठलाही अधिकाऱ्यांना, जसं लगाडे साहेब इथे येऊन प्रत्यक्षात काम करून घेत होते तसं कुठला इंजिनियर नवीन आला त्यांनी काय स्वतः इथं उभं राहिलं नाही, सरळ त्या ठेकेदाराच्या वर भरोसा दिला आणि काम करून घेतलं. आम्ही स्वतः बघत होतो. आज माझी पण कार येते जाते इथं, आम्ही पण खड्ड्यातून आज पावसाळ्यात टोटल पाणी साचत होतं. याला जबाबदार कोण? आज बघा त्या ट्रकची अवस्था काय. जर खरोखरच ती अर्धी ट्रक भरलेली होती, जर पूर्ण ट्रक भरली असती तर संबंधित आता आमचे टू व्हीलर येतं जातात, एखाद्यावरती गाडी पलटी झाली असते त्याला जबाबदार कोण झाला असता? तर माझी विनंती आहे की या संबंधित ठेकेदार आणि ते जे काही अधिकारी आहेत त्यांच्या दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. मगाशी इथल्या एका ज्येष्ठ नागरिकांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय सुंदर मुद्दा मांडला. ते म्हणाले की ठेकेदार नगरसेवक जे ते आता ठेकेदार झालेले आहेत आणि नगरसेवकांच्या मार्फत जे काम आहे ते ठेकेदाराला दिलं जातं आणि ही जी प्रथा आहे कुठेतरी आता बंद पडली पाहिजे. आणि म्हणूनच अशा निकृष्ट दर्जाची कामं जी आहेत की खोपोली शहरामध्ये होत चाललेली आहेत. कारण खोपोली शहरातले सगळेच नगरसेवक जे आहेत त्यांनी कुठचा ना कुठचा खोपोली नगर प्रशासनाचा ठेका घेतलेला आहे आणि त्याची ही जी अवस्था आपण आज इथे पाहत आहोत त्याचं कारणीभूत हे आहे.